पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी मंदिर स्वच्छतेचा नारा दिला। त्यांच्या आवाहनानंतर मंदिर स्वच्छतेसाठी नेत्यांमध्ये चढाओढ दिसली, पण 4 दिवसांनंतर ही नव्याची नवलाई संपलेली आहे। राज्यामधल्या प्रमुख मंदिरामध्ये आणि मंदिर परिसरामध्ये स्वच्छता आहे की नाही, भाविकांना सोयी सुविधा मिळतात की नाही याचा आढावा घेणारी लोकशाही मराठीची ही विशेष मालिका पाहूयात, देवाची या द्वारी। वणीची सप्तशृंगी देवी कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे। सप्तशृंगी दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात। सप्तशृंगी परिसरामध्ये भाविकांसाठी पुरेशा सुविधा आहेत का, भाविकांना काय काय अडचणी भेडसावतायत यावर लोकशाहीच्या देवाची या द्वारी या विशेष मालिकेमधला स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेली सप्तशृंगी देवी कोट्यावधी भक्तांचं श्रद्धास्थान आहे। सप्तशृंगी देवीचं मंदिर नाशिकच्या वणीगडावर आहे। अतिशय निसर्गरम्य परिसरात असलेल्या मंदिर परिसरात चांगली स्वच्छता पाहायला मिळते। देवस्थानाचे जवळपास 150 कर्मचारी स्वच्छतेची काळजी घेतात। नवरात्रामध्ये यात्रा असते ती 10 दिवस चालते। त्यावेळेला जवळजवळ 15-20 लाख भाविक दर्शनाला येत असतात। अशा या यात्रेच्या याच्यामध्ये सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टतर्फे स्वच्छतेची काळजी फार घेतली जाते, कारण एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात भाविक येतात त्याप्रमाणे इथे कर्मचारी नेमलेले आहेत। दिवसातनं 2 ते 3 वेळाला स्वच्छता केली जाते, साफसफाई केली जाते। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगा, भक्त निवासाची व्यवस्था आहे। गडावरील सोयी सुविधा पाहता भक्तांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। आम्ही दरवर्षी ब्रह्मगिरीची परिक्रमा करायला येतो आणि मग त्याच वेळेला ती परिक्रमा झाली की दुसऱ्या दिवशी इथे येतो। आता 4-5 वर्ष झाले येतोय। छान आहे वातावरण, पहिल्यापेक्षा तर बराच चेंज झाला। एक नंबर आहे, स्वच्छता पण छान आहे, सगळं छान आहे। गडावर जाण्यासाठी भक्तांना रोपवेची सुविधा करण्यात आली आहे, त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची दमछाक होत नाही। दिव्यांग भाविकांना याचा विशेष फायदा होताना दिसून येतोय। आम्ही इथं सेवानिवृत्त पोलीस हवालदार होतो नाशिक ग्रामीणला। अचानक 2 वर्षापासून माझी दृष्टी गेलेली आहे, तर तेव्हा रोपवे नव्हता 3 वर्षापूर्वी असेल, पण मी काही रोपवेने आलो नव्हतो, पण आता चांगली सुविधा आहे, उत्तम आहे। असं सगळं असलं तरी गडावरच्या नांदुरी गावात सोयी सुविधा नाहीयेत। गडावर आलेला भक्त नांदुरी गावात आला तर त्याला अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो। सप्तशृंगी गडाच्या खाली प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचऱ्याचा खच दिसतो। गडावरील वनविभागाच्या जागेवरती अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय। गडावरील शीतकडा हा सुसाईड पॉइंट बनल्याचा आरोप होतोय। शीतकड्यावर जाणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षा व्यवस्था नाहीये। हा आपण सतीचा कडा बघू शकतो की हा पूर्णपणे इथे एक मोठा डोंगर आहे आणि डोंगराच्या खाली ही दरी आहे आणि या डोंगराला जवळपास काही बॅरिगेड्स लावलेले आहेत तर काही ठिकाणी नाही आहेत आणि हे बॅरिगेड्स बी पाहिजे तेवढे उंच नसल्यामुळे या डोंगराच्या पायथ्याशी अनेक तरुणांचे मृतदेह देखील मिळाल्याने हा जो पॉईंट आहे हा पॉईंट एक मर्डर मिस्ट्रीचा पॉईंट किंवा एक सुसाईड पॉईंट म्हणून सुद्धा ओळखला जातो। राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना मनस्ताप होतो तो एसटी सेवेचा। इथे येणाऱ्या काही बसेस गडावर जातात तर काही बसेस पायथ्याशी प्रवाशांना सोडतात। व्यवस्थित माहिती मिळत नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। महाराष्ट्राच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेलं स्वयंभू असं सप्तशृंगी देवीचं मातेचं मंदिर आणि त्या मंदिरात असलेली सुरक्षा आणि स्वच्छता याचा आढावा आपण घेतला आणि तो खरोखरच एक चांगल्या प्रकारचा होता। मात्र मंदिराच्या खाली जो परिसर आहे त्याच जो गावाचा परिसर आहे त्यात कुठेतरी सुखसुविधांचा अभाव असल्याची चर्चा ही गावात जोर धरू लागली आहे। सप्तशृंगी देवीच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांना सुविधा मिळतात, पण त्या अधिक भक्ताभिमुख व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।
देवाची या द्वारी या मालिकेतून तीर्थस्थळांवर भक्तांना मिळणाऱ्या सुविधा आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केलाय. लोकशाही मराठीनं भक्तांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या आणि ज्या उणीवा मांडल्यात त्या मंदिर प्रशासन आणि स्थानिक शासन दूर करेल ही माफक अपेक्षा. विशाल मोरे, लोकशाही मराठी, सप्तशृंगीगड, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.